व्यवस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा, त्याचप्रमाणे लोकराजा राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी आपण महाराष्ट्राची ओळख सांगतो. खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याचा नकाशा एनसीईआरटीने सीबीएसईच्या सिलेबस मधून हटवला, त्याचा मी उपस्थित सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं या आंदोलनाला एक अभूतपूर्व स्वरूप देण्याचं काम नागपूर संस्थानचे सन्माननीय मुधाजीराजे भोसले साहेब असतील आणि सर्वच स्वराज्याच्या मावळ्यांचे वंशज सर्वांचा नामोल्लेख. ती अखंड हिंदुस्थान वाचवण्यासाठी लढली. त्यावेळेस इतर कुठल्याही संस्थांनी आपल्या मराठ्यांना, कारण बरीच जण अशी भांडवल आहेत आपल्यात की फक्त मराठा म्हणजे मराठा जात टार्गेट केलं जातं. मराठा हा प्रांतवाचक शब्द असून खऱ्या अर्थानं सांगायला हरकत नाही, छत्रपती शिवरायांना साथ देणारे स्वराज्यातील त्यावेळेचे संपूर्ण मराठा म्हणजे या प्रांतातून बाहेरच्या प्रांतावरती स्वारी जात असताना म्हणजे आपले संताजी धनाजी सारखे अगदी त्यांच्या स्वप्नात येत होते की हुजूर मराठे आ गए. म्हणजे आजही इतिहासाची पुस्तकं संदर्भ वाचत असताना अंगावर शहारे येतात. मी पुन्हा एकदा आदरणीय महाराज साहेबांना तमाम महाराष्ट्राच्या वतीनं सक्रिय पाठिंबा देत असताना खऱ्या अर्थानं आपल्या हातात जो मोबाईल आहे ना तोच समाज माध्यम बनवायची गरज आलेली आहे महाराज साहेब. कारण खरं बोललं तर फॉलोअर कमी होतात, खरं बोललं तर कधी कधी अकाउंट सुद्धा बंद केलं जातं. ही गरजेपी खऱ्या अर्थानं या राज्यकर्त्यांनी थांबवली पाहिजे. मराठा साम्राज्याचा नकाशा दुर्दैव म्हणावं लागेल, आपल्या महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी यावर ब्र शब्द काढायला तयार नाहीत. ही शोकांतिका आहे. म्हणून तमाम महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन करतो. सन्माननीय मुधाजीराजे भोसले महाराज असतील, इतरही वंशज असतील, मी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा एक सर्वसामान्य मावळा म्हणून तमाम महाराष्ट्राला आवाहन करतो. आदरणीय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपण येणाऱ्या काळात जर प्रशासनाने लेखी स्वरूपात आपले मागण्या मान्य केल्या नाही, रस्त्यावर उतरायची वेळ आली, दिल्लीला धडक देण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. एवढं बोलून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.